यस बॉलिंग मार्क वरती अरसलान, एक वेगवान मिरकरवाडा एक्सप्रेस राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल यावी निखिल सारंग आहे. अंडरआर्म क्रिकेटचा जर आपण विचार केला तर निखिल सारंगची चर्चा रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याचबरोबर चिपळूणमध्येही राहिले. असा धडाकेबाज धुरंधर असा खेळाडू आहे तो निखिल सारंग. अनेक कीर्तिमान या खेळाडूच्या नावावरती अंडरआर्म विश्वामध्ये आणि त्याचबरोबर ज्या संघाने याच्यावरती विश्वास दाखवलाय तो संघ बेस्ट ऑफ 4 म्हणजे सेमीफायनल पर्यंत एंटर झालेला पाहायला मिळालाय. अरसलान बॉलिंग मार्गवरती राईट आर्म राऊंड दी विकेट आहे. यावी गती लाजवाब आहे. टप्पा अचूक पाहायला मिळालाय. इथे बॉलला बाउन्स मिळतोय आणि शरीरावरती आदळलेला हा बॉल बाईच्या स्वरूपात 1 रन निश्चितरित्या देऊन जाईल. धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिलं षटक प्रगतीपथावरती ईशांत हो यावी शानदार फटका आहे. पंच केला गेलेला फटका परंतु याही अरसलान प्रॉपरली गॅदर करू शकला नाहीये त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. धावसंख्या 3. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना राईट आर्म ओव्हर द विकेट मिरकरवाडा एक्सप्रेस अरसलान स्ट्रायकिंग इन लाईट आपण निखिल सारंग ओ फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग लाजवाब आहे परंतु इथे कॉलिंग मध्ये गफलत झालेली पाहायला मिळेल. निखिल सारंग निराश होईल, हताश होईल आणि डगआउटच्या दिशेने परतेल. रनआउट स्वरूपात पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसतोय ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला. कोणी हात ठेवू नका कारण तिथे बाउंड्री लाईन आपली आहे त्यामुळे सर्वांना विनंती राहते. न्यू बॅटर अमेय निवकोल गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आणखीन एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही त्याने कौशल्य आपलं दाखवलंय. तमाम रत्नागिरीकरांना प्रभावित केलंय आणि म्हणूनच ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने याला आपल्या संघामध्ये सामील केलंय. धावसंख्या 4. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना हो यावी बन्नाड गती होती. फटका चुकलाय. बॉक्स आउट होतोय. दुसरा धक्का इथे बसतोय ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला. यावी मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. अमेय बारगुडे याला राहुलजी रसाळ संघ मालक आहेत ते ऋग्वेद स्पोर्ट्स संघाचे आणि आयकॉन खेळाडू मधून ईशांत आडिवरेकर याला इथे आपण पाहतोय. राजापूर गावाला बिलॉंग करणारा मित्रांनो हा खेळाडू आहे. NHD ट्रॉफी अक्षरशः गाजवली. तमाम रत्नागिरी खेळांना त्यांनी प्रभावित केलं. त्याचबरोबर GPL SPL अशा विविध स्पर्धांमध्ये ज्याने आपला दमखम दाखवला, आपली एक छाप उमटवली आपल्या खेळाची असा हा खेळाडू आहे. राजापूरचा सितारा आहे जो यावी रत्ननगरीमध्ये या ऐतिहासिक ग्राउंडवरती दाखल झालाय आणि तो आपला करिश्मा दाखवण्यासाठी ते सज्ज होतोय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आणखीन एक रत्नागिरीचा सितारा जो आपण पाहणार आहोत प्रतीक कडे उर्फ टॅटू म्हणून परिचित असणारा हा खेळाडू आहे. राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज होईल. फलंदाजी लेफ्ट हँडेड करतो परंतु गोलंदाजी राईट हँडनी करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू स्क्वेअर लेग स्टिकच्या बाहेर. पंच ओमकार यांचा इशारा. व्हाईट बॉल. 1 रन सिंगल. धावसंख्या 5. दुसरं षटक प्रगतीपथावर यावेळी फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. शानदार शॉट आहे. पॉवर बास हिटिंग आहे. अरसलान नाकाम ठरतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि ईशांत आडिवरेकरच्या बॅट मधून निघालेला हा शानदार चौकार पाहायला मिळतोय. लाजवाब फटका इथे पाहायला मिळाला. शानदार शॉट अटेम्प्ट केलाय. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू आहे. यावेळी फुल टॉस चेंडू थोडासा वाटला होता. फुल्लर लेनचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1 रन एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या 10. हो यावी चलाकी दाखवली. गती कमी ठेवली. टप्पा शानदार पाहायला मिळाला. पंच केलंय त्यामुळे 1च रन मिळणार आहे ते ईशांत आडिवरेकर याला. 1 रन मिळते. धावसंख्या 11 अंकावरती जाऊन पोहोचेल. हो खराब गोलंदाजी प्रतीक कडव करून कारण हे दिल्या जाणाऱ्या एक्स्ट्रा ज्या धावा आहेत ना त्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. यावेळी ड्राईव्ह केलाय. बॉल फिल्डर आहे तिथे करणार नाही चूक. बॉल गॅदर करेल. 1 डॉट बॉल पाहायला मिळेल. शानदार फिल्डिंग. धावसंख्या 12 अंकावरती स्थिरावले. हो यावेळी स्ट्रेट डाव पाहायला मिळालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं. बॉलला मात्र जाऊ दिलं नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता प्रतीक कडून.
हो यावी फटका लाजवाब. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑफला आहे खंद असे प्रोटेक्शन आणि ज्यानं बॉल इथे प्रोटेक्ट केलाय, धावा रोखल्यात. आणखीन एक निर्धाव चेंडू यावी ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल. धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचेल. एक चेंडू एक्स्ट्रा फेकावा लागेल तो प्रतीक याला. हो याही वेळी खराब आहे, खराब आहे, दिशा खराब आणि खराब दिशा संघाची दुर्दशा करू शकते. प्रतीक कडवला स्वतःवरती नियंत्रण राखून गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. हो याही वेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. स्वैर मारा लगातार खराब चेंडू पाहायला मिळाले. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. मातब्बर खेळाडू आहे परंतु त्याच्याकडून या मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये चूक घडते की काय पाहावं लागतंय. लाईन आणि लेंथ कुठेतरी डिस्टर्ब झालाय. स्वैर मारा जरूर त्याने इथे केलाय. कमबॅक करतो का पाहूया. पुढचा चेंडू आहे याही वेळी फटका लाजवाब परंतु सिंगल रनच इथे मिळणार आहे. ब्ल्यू कलरचे जे कर्टन आहे त्या बॉल तिथे जर बॉल लागला तर तुम्हाला 4 धावा मिळू लागतात आणि त्याच्यावरती जर बॉल कॅरी झाला तर तुम्हाला एकच रन इथे मिळू शकते. धावसंख्या 16 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ऑल मिरकरवाडा विरुद्ध श्राव्या स्पोर्ट्स दोन्ही संघ आपण फर्स्ट इनिंग संपन्न झाल्यानंतर दोन्ही संघाचे संघ नाही आपण टॉससाठी या. ऑल मिरकरवाडा श्राव्या स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना. बॉलिंग मार्कवरती यावी सुयोग लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज जिथे आपण पाहतोय. हो यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे परंतु पायावरती आदळलाय बॉल त्यामुळे लेग बाईटच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 17 या अंकावरती. धावसंख्या झाली 17. कोण कोणाला बनणार खतरा येणारा काळ सांगेल. यावी गती कमी होती. टप्पा लाजबाब होता. पंच केला गेलाय बॉलला. अलॉंग द कार्पेट खेळणं अपेक्षित आहे कारण पंच शॉट खेळला तर तुम्हाला 1 रन मिळणार आहे आणि अलॉंग द कार्पेट खेळला तर तुम्हाला 4 धावा मिळण्याची एक संधी इथे उपलब्ध होऊ शकते. धावसंख्या 18. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं आणि स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहतोय आकाश. रत्नागिरी प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाची पहिली रजनी. एक तुफान इनिंग निश्चितच आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस यावेळी कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फील्ड केला गेला त्यामुळे इथे डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू बॅक हँड डिलिव्हरी आहे. टप्पा लाजवाब पाहायला मिळाला परंतु त्याही पेक्षा सरस पाहायला मिळतो तो फटका. फलंदाज आकाशच्या बॅटमध्ये आलेला हा खणखणीत दमदार शानदार 4 धावा चौकार. धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचते. 22 रन. हो यावी पंच केलाय. मिड विकेटला कॅरी होईल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जातोय त्यामुळे 1च रन इथे मिळणार आहे. धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचते. अर्सलान फिल्डिंगच्या बाबतीत थोडासा लेझी पाहायला मिळाला कारण तिथून 2 चौकार अक्षरशः फलंदाजाने कुठलेत लगावलेत. यावी स्वैर मारा ठरतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 24. हो यावी फटका लाजवाब आहे. निर्धाव चेंडू येतोय. फिल्डिंग सरस आहे. निर्धाव चेंडू षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघ 24 धावा 2 गड्यांच्या बॉम्बदल्यामध्ये. या स्ट्रायकिंग एंडला इथे राहील तो ईशांत आडिवरेकर. ईशांत अजूनही शांत राहिलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती इथे आपण पाहतोय तो विक्रम. नाखरे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ग्रामीण विभागातून तो पुढे आलाय आणि पहिलाच बॉल आहे. फसवा बॉल आहे. ईशानला शांत करताना पाहायला मिळतोय विक्रम. ज्याच्या नावामध्ये आहे विक्रम. मैदानाच्या आतमध्ये तो करताना विक्रम पाहायला मिळतोय कारण पहिल्याच बॉलवरती ईशानला डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. 3रा धक्का बसतोय ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला आणि धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 24 धावा 24 रन. मैदानाच्या आतमध्ये ऋषी
ऋषी देईल का आपल्या संघाला खुशी? पहिलाच बॉल आहे, ऑन साइडला खेळण्याचा इरादा, बॅटची एज आहे, डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल, 1 रन इथे मिळेल. विक्रमचा पहिला बॉल ईशान आडिवडेकर डक आउटच्या दिशेने, दुसरा बॉल सिंगल रन, आउटसाइड एज घेताना इथे बॉल पाहायला मिळालाय. हो या गती कमी आहे, कॅच आउट होईल. ऋषीने दिली नाही आहे खुशी, ऋषी ही डगआउटच्या दिशेने परततो, ऋषी आला, ऋषी गेला आणि चौथा धक्का इथे मात्र बसला तो ऋग्वेद स्पोर्ट्स संघाला. 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस इन 4th ओव्हर. अल्तमश न्यू बॅटर, स्ट्रायकिंग केला, पहिला बॉल आडव्या बॅटने केलाय वार. बॉल स्क्वेअरले कॅम्पाला क्रॉस करून डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळणार आहे. दमखम दाखवला होता, फटका सजवला होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झालाय. धावसंख्या 26. विक्रम नेक्स्ट बॉल. हो यावी इन्सवाइड चेंडू होता, फिल्डिंग थोडीशी गपलात, परंतु इथे काय घडलंय? विक्रम करून प्रॉपरली बॉल गॅदर झाला नव्हता, निसटला होता बॉल, सीमारेषा गाठतो की काय, हृदयामध्ये धडकी निर्माण करणारा हा बॉल होता. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 27. विक्रम ऑन द मार्क, नेक्स्ट बॉल. ओहो यस, यावी इन्स्विंग चेंडू, गती कमी पाहायला मिळाले, नॉन स्ट्रायकिंगला केला गेलेला थ्रो आहे आणि एकाच वेळी 2 खेळाडू बॉल गॅदर करण्याच्या प्रयत्नामध्ये 1 रन यशस्वीपणे संपन्न होते आणि याच दरम्यान 4 निर्धारित षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्या 28 4 गडांच्या मोबदल्यामध्ये आणि 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते त्रिमुखी कोळंबे संघासमोर. चला यानंतर होणारा सामना ऑल मिरकरवाडा विरुद्ध श्राव्या स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. ऑल मिरकरवाडा आणि श्राव्या स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संघनायक, आपण त्वरित टॉस साठी या. ऋग्वेद स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी केली, 28 धावा बनवल्यात, 29 धावांचं लक्ष त्रिमुखी कोळंबे संघासमोर. सलामीची जोडी, स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी ते आपण पाहतो सलीद ऑल राजिवडा या संघाकडून खेळताना राजिवडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे सलीद. करला, माफ करा, करला गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. करला राजिवडा या दोन्ही गावातूनच प्रतिनिधित्व करतो, एकाच विभागातील आणि दोन्ही सलीद दोन्ही फॉर्मॅटमध्ये ओपन अंडरम बॉक्स दोन्ही फॉर्मॅटमध्ये शानदार खेळ करत आलाय. पहिला बॉल वाईड पाहायला मिळतोय, स्वैर मारा. हो यावी शानदार ड्राईव्ह आहे, शानदार तेवढंच फिल्डिंग आहे. निखिल सारंग आहे तिथे, अष्टपैलू कामगिरी करणारा निखिल आहे. यावी अगदी स्ट्रेट खेळ लागत होता, मिड ऑफच्या दिशेने फिल्डिंग करत होता निखिल सारंग. बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळालाय, निर्धाव चेंडू होते, पहिला चेंडू जरूर वाईड होता. हो यावी फटका चुकलाय की काय, यस बॉक्स आउट होईल. सलीद डगआउटच्या दिशेने परतेल, पहिला धक्का इथे बसतोय त्रिमुखी कोळंबे संघाला. सलीद आला, सलीद गेला, पहिला धक्का इथे बसला त्रिमुखी कोळंबे संघाला. 1 गडी बाद 1 रन. त्यानंतर होणारा सामना आहे ऑल मिरकरवाडा विरुद्ध श्राव्या स्पोर्ट. टॉस जिंकला गेले ऑल मिरकरवाडा संघाने. पाहूया काय कोणता निर्णय घेतला जातोय. बॅटर ऋषिकेश, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा आला इशारा, 1 रन इथे मिळणार आहे एक्स्ट्रा. धावसंख्या 2, 1 गडी बाद.
पहिलं षटक प्रगतीपथावर. हो, यावी गती लाजवाब होती. इन स्विंग चेंडू होता. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. ईशांत आहे. यावी परफेक्ट यॉर्क खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावी व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाजाकडून. कधी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवतोय, इन स्विंग करतोय, लेग स्टिकच्या बाहेर ठेवतोय, आउट स्विंग करतोय. परफेक्ट यॉर्क फेकताना पाहायला मिळालंय. आणि यावी फुल टॉस चेंडू. लो फुल टॉस इथे आपण म्हणू शकतो, जो ड्राईव्ह करण्यासाठी प्रयत्न होता. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या अजूनही 2 या अंकावरती स्थिरावले. एक गडी गमावलाय. आणि त्यानंतर अगदी स्टेट खेळलाय मिड ऑफच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर तिथे राकेश आहे. राकेश बॉल फील्डिंग करेल. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. अजूनही 27 धावा इथे बनवायचे आहेत त्रिमुखी कोळंबे संघाला. मित्रांनो, हे क्रीडांगण जेवढं सहज सोपं वाटतंय, जेवढं लक्ष तुम्हाला सहज सोपं वाटतंय, तेवढं या मैदानावरती तुम्हाला मेहनत घाम गाळून हे लक्ष पार करावं लागणार आहे. कारण सहजासहजी तुम्हाला विजय संपादन करणं या मैदानावरती, या क्रीडांगणावरती साध्य करणं अवघड आहे. निखिल सारंग येतोय. फिरकीचा जादूगर आहे. बॅकहँड डिलिव्हरी करण्यात माहीर आहे. भन्नाट गती मेंटेन करतो. टप्पा अचूक ठेवतो. ही ओळख राहिली निखिल सारंगची. आणि तो यावी बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि समोर प्रतीक कडव. पहिला बॉल फुल टॉस चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. यष्टीरक्षक अमेय बारगुडे. बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय निखिल सारंगचा. धावसंख्या 2. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे इथे त्रिमुखी कोळंबे संघाला. निखिल सारंग पुढील चेंडू घेऊन प्रतीक कडवसाठी. याही वेळी गुड लेंथ वरून थोडासा बाहेर काढण्याचा इरादा होता. गती लाजवाब पाहायला मिळाले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो प्रतीक कडवचा ब्रँडेड स्ट्रोक आहे, त्या स्ट्रोक पासून दूरवरती ठेवतोय बॉल. चांगली रणनीती निखिल सारंग याची. यावी परफेक्ट यॉर्क. मिसफिल्ड आहे. मिसफिल्ड आहे. धाव्या मिळतील 4. चौकार. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. खराब क्षेत्ररक्षण. इथे डॉट बॉल अपेक्षित होता, परंतु फिल्डिंग इथे खराब झाली. त्यामुळे 4 धावा मिळाल्या ते प्रतीक कडव याला. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते. निखिल सारंगचा पुढील चेंडू प्रतीक कडवसाठी. हो, यावेळी टप्पा लाजवाब ड्राईव्ह केलाय. याही वेळी खराब क्षेत्ररक्षक आहे निखिल आहे. तो हताश पाहायला मिळतोय. परंतु यावी ईशांत आडिवरेकर कडून झालेली चूक म्हणावी लागेल. चूक नाही तर जो गुन्हा झाला, जो इथे संघाकडून पुन्हा पुन्हा झाला. कारण दोन्ही चौकार जर इथे आपण पाहिलं तर खराब फिल्डिंगमुळे इथे समोरच्या संघाला मिळालेल्या 4 धावा पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 19 धावांची आवश्यकता इथे राहील. प्रतीक कडव आहे. पहिला फटका जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळला, जिथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ऑफ साईडला खेळला, जिथे ईशांत होता आणि त्याच्याकडून मिसफिल्ड झाली. आणि लगातार 2 चौकार जर आपण पाहिले तर मिसफिल्डच्या कारणास्तव समोरच्या संघाला धावा देणारे ठरलेत. आणि त्यानंतर आई चेंडू खराब आहे. खराब फिल्डिंग आहे. निराश केलं या फिल्डरने, क्षेत्ररक्षकाने. मिडॉनच्या दिशेने फिल्डिंग करत असताना आपल्याला परफेक्शन आणि प्रॉपरली गॅदर करणं अपेक्षित होतं. परंतु याला लपवायचा कुठे हा प्रश्न पडला असेल ऋग्वेद स्पोर्ट्स संघासमोर. कारण 2 लगातार चौकार त्याने मिस केलेत, दवडलेत. समोरच्या संघाला बोनस देणारे ठरलेत. आणि धावसंख्या पोहोचले यावी 14 अंकावरती. 15 धावांची अजूनही आवश्यकता. निखिल सारंग प्रश्न पडलाय, करे तो क्या करे. यावी हा चेंडू आहे. सॉफ्ट हँडचा वापर केला. पॉइंटच्या दिशेने बॉलला फक्त ढकललं. डिक्लर झोन. 1 रन मिळेल. षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 15. 1 गडी बाद. RPL रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व आणि पहिली रजनी. ऋग्वेद स्पोर्ट्स विरुद्ध त्रिमूर्ती कोळंबे यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मुश्ताक. राईट आर्म राऊंड द विकेट. मारा करण्यासाठी सज्ज या विदोषी. आणि इथे कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. दुसरा धक्का इथे बसतोय त्रिमुखी कोळंबे संघाला. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. अर्धा टप्पा गाठलाय. अजूनही अर्धा टप्पा आपल्याला गाठायचा आहे.
लक्ष अर्ध पूर्ण झालंय, परंतु अर्ध लक्ष अजूनही अपूर्ण आहे. ते पूर्ण कोण करेल हा पडलेला प्रश्न. आणि न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये विक्रम येतोय. धावसंख्या स्थिर आहे 15 या अंकावर. राईट आर्म राउंड द विकेट. विक्रमसाठी फेकला जाणारा पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. बॉल अमेय बारगोडे निराश करतोय. वाईट +1 2 धावा बोनस स्वरूपात इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 17 या अंकावर. त्रिमुखी कोळंबे विरुद्ध ऋग्वेद स्पोर्ट्स असा रंगलेला सामना. प्रथम फलंदाजी करत असताना ऋग्वेद स्पोर्ट्स संघाने 28 धावा बनवल्या. 29 धावांचं लक्ष. विक्रम ऑन दी मार्क. हो याही वेळी खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. निराश करतोय गोलंदाज. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 18 या अंकामध्ये जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू आहे. हाही चेंडू खराब म्हणावा लागतोय. भरकटलेली दिशा संघाची होते इथे दुर्दशा. खूप चेंडू खराब फेकले गेले. वाईट पाहायला मिळाले. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. ऋग्वेद स्पोर्ट्स संघ कुठेतरी फिल्डिंगच्या बाबतीत जर आपण विषद केला ना तर डिस्टर्ब झालेला दिसतोय. कारण खराब फिल्डिंग पाहायला मिळाले या मॅचमध्ये. प्रभावित केलं नाहीये या संघाने. फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर कम्प्लिटली लेझी पाहायला मिळाले. धावसंख्या 19. अजूनही 10 धावांची आवश्यकता. विक्रम हो यावी स्टेपिंग करून खेळण्याचा होता इथे प्रयत्न. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचेल. निखिल सारंग आणि ईशान आडिवडेकर हे 2 खेळाडू आणि या दोघांना चिरून बेदून बॉल सीमारेषा गाठतोय आणि इथे चौकार सांगतोय. यावी शानदार पंच आहे, परंतु धाव मात्र मिळणार फक्त आणि फक्त 1 आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या 24 आहे. पॉवर पंच होता, हॅमर पंच म्हणू शकतो, जो विक्रमच्या बॅटमधून इथे आपण पाहिला आणि त्यानंतर फेकला गेलेला हा बॉल. वाईट +1. एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत. धावसंख्या पोहोचेल 26 या अंकावरती. अमेय बारगोडेने कुठेतरी निराश केलंय. प्रॉपरली बॉल गॅदर करू शकला नाहीये तो. पुढील चेंडू हो यावी बॅटची एज होती, बॅटची एज होती. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल. याही चेंडूवरती मिळेल ती एकच रन. धावसंख्या 27. 27. 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी त्रिमुखी कोळंबे संघाला. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातील. स्टेपिंग करून खेळला गेला अगदी सरळ फटका. फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड करताना गोलंदाज पाहायला मिळाला. इथे डॉट बॉल येतोय. दर्जेदार फलंदाजी विक्रमनेही पेश केले. याही वेळी ड्राईव्ह केलाय. निखिलने बॉलला रोखले. षटक क्रमांक समाप्त होते ते या डॉट बॉलने 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता त्रिमुखी कोळंबे संघाला विजयी जल्लोष करण्यासाठी. सहा चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. फिल्डिंग थोडीशी क्लोज घेतली जाते, परंतु यावी पाहूया कशा पद्धतीने अमेय बारगोडे प्रतीक कडवला इथे रोखेल. 2 चौकार प्रतीक कडवच्या बॅटमधून इथे आपण पाहिले. दमदार फलंदाजी त्याची राहिले. 6 चेंडू 2 धावाचं समीकरण आणि या समीकरणाचा सूत्रधार यावी स्ट्रायकिंग एंडला इथे असणार आहे तो म्हणजे प्रतीक कडव. परंतु बॉलिंग मार्क वरतीही तेवढा जादूगार गोलंदाज आहे. ते मॅजिक इथे पाहायला मिळेल का? त्याची जादुई गोलंदाजी इथे पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय अमेय बारगोडे. राईट आर्म राउंड द विकेट. प्रतीक कडवसाठी फेकला जाणारा पहिला बॉल. हो यावी बॅक हँड डिलिव्हरी. लेग स्टिकच्या खूपच बाहेर राहिलाय. टप्पा इथे चुकलाय. 1 रन मिळते. स्कोर इक्वल 28 रन. पुढील चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. अमेय बारगोडेचा हा बॉल. यावी फॉलो थ्रो मध्ये कॅच आउट होतोय. प्रतीक कडवला इथे बसतोय. धक्का. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिला बॉल जरूर खराब पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या बॉलमध्ये कमबॅक करून दिलंय आपल्या संघाला. गुडलेनच्या थोडासा मागे ठेवला. इनस्विन पाहायला मिळाला. इन्व्हाइट केलं स्ट्रेट ड्राईव्ह करण्यासाठी आणि इथेच तो फसला. बाहेर जाऊन बसला. 1 मात्र विकेट इथे प्राप्त केली ते अमेय बारगोडेने. अमेय बॉलिंग ट्रॅक वरती. न्यू बॅटर समक. स्ट्रायकिंग गेंडला समकच्या माध्यमातून पाहूया कशा पद्धतीने होईल इथे फलंदाजी.
हो यावेळी डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे, डॉट बॉल येतोय. एका रन साठी ते झगडावं लागतंय की काय पडलाय प्रश्न. बॉल हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातो की काय पाहावं लागेल. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका विनिंग रनची आवश्यकता आहे. एका रन साठी इथे झगडावं लागतंय. प्रयत्न चाललेत अमेयेचेही. काय घडणार आहे, कोणता करिश्मा इथे चालणार आहे अमेयेचा पाहावं लागेल. पुढचा चेंडू समक खेळण्यासाठी सज्ज. नॉन स्ट्राईक एंडला विक्रमी सज्ज झालाय एक चिकी रन घेण्यासाठी. हा बॉल यस या आहे. हो या रन आउट होईल. विक्रम डगआउटच्या दिशेने. मॅच अजूनही संपली नाहीये मित्रांनो. खूप काही घडायचंय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात विक्रम मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का बसतोय त्रिमुखी कोळंबे संघाला. आपल्या संघाला विजयाचा योग मिळवून देईल का सुयोग. परंतु अमिय बारगोडेने आपलं मॅजिक दाखवायला सुरुवात केले. पहिला चेंडू स्वेर पाहायला मिळाला. दुसरा चेंडू मध्ये प्रतीक कडवला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विक्रम मैदानाच्या बाहेर गेलाय. 3 चेंडू आणि एका धावीची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये एका धावीची आवश्यकता असताना अमिय बारगोडे बॉलिंग ट्रॅक वरती राईट हँड राऊंड द विकेट. सुयोगसाठी फेकला जाणार पुढचा चेंडू. या बॉल एक्सिसच्या बाहेर आहे. वाईट